नमस्कार. बाजारातल्या केमिकल क्लीनर्सना जरा बाजूला सारून आपलं घर नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि एकदम चमकदार बनवायचंय का? चला तर आज आपण अशाच 15 सोप्या पण जबरदस्त टिप्स पाहणार आहोत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या घरातच अगदी सहज सापडतील. प्रत्येकालाच वाटतं की आपलं घर नेहमी स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न दिसावं. पण हे सगळं केमिकल्स न वापरता कसं शक्य आहे, हाच तर मोठा प्रश्न आहे. चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या डोकेदुखीपासून, म्हणजे हट्टी डाग आणि तो तेलकटपणा. अनेकदा हे काढणं म्हणजे एक मोठं आव्हान वाटतं, नाही का? पण काळजी नसावी. आपल्या स्वयंपाकघरातल्या साध्या वस्तू वापरून यावर कशी मात करायची ते आता पाहूया. आता बघा, आपल्या स्वयंपाकघरातलेच 2 साधे पदार्थ डागांवर कशी जादू करतात. पहिली टीप आहे लिंबू आणि मिठाची. म्हणजे गॅसवरचे किंवा सिंकवरचे जे हट्टी डाग असतात ना, त्यावर लिंबू आणि मीठ एकत्र करून लावा. लिंबामधलं सायट्रिक ॲसिड अक्षरशः डाग तोडून काढतं आणि मीठ स्क्रबसारखं काम करतं. आणि दुसरी टीप, चहा कॉफीचे डाग. अरे बापरे, कपांवरचे किंवा सिंकमधले हे डाग घालवण्यासाठी बेकिंग सोडा लावा. बघा डाग कसे गायब होतात. आणि तेलकट भांड्यांचं काय? त्यासाठी तर एक अगदी सोपा पण 100% प्रभावी उपाय आहे. फक्त गरम पाण्यात थोडे डिटर्जंट मिसळा. झालं, सगळा तेलकटपणा अगदी सहज निघून जाईल. गरम पाण्यामुळे तेल लगेच वितळतं आणि डिटर्जंट ते स्वच्छ धुवून काढतं. खरंच इतकं सोपं आहे हे. बरं, आता डाग आणि तेलकटपणा तर गेला, पण आता वेळ आहे घराला एक नवी चमक देण्याची. स्वच्छता म्हणजे फक्त घाण काढणं नाही, तर घरात एक प्रकारचा ताजेपणा आणि चमक आणणं आहे. चला बघूया नैसर्गिक वस्तू वापरून आपलं घर कसं चमकवता येईल. प्रत्येक पृष्ठभागासाठी एक वेगळा नैसर्गिक उपाय आहे. उदाहरणार्थ, काच आणि फरशीसाठी व्हिनेगर एकदम बेस्ट. त्यातलं ॲसिड पाण्यामुळे पडणारे डाग सहज काढून टाकतं. चांदी आणि पितळेच्या वस्तू चमकवण्यासाठी तांदुळाचं पाणी हा तर एक जुना आणि खात्रीशीर उपाय आहे. आणि हो, लाकडी फर्निचरला नवी चमक हवी असेल तर नारळाचं तेल लावा. सगळं काही घरातच उपलब्ध आहे, नाही का कमाल? काच आणि आरसे एकदम आरपार स्वच्छ, चमकदार आणि डागविरहित कसे करायचे, त्यासाठी फक्त या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली पायरी, व्हिनेगरने स्वच्छ करा. दुसरी पायरी, जुन्या वर्तमानपत्राने पुसून घ्या. ही आहे आपली टिप क्रमांक 13. आणि तिसरी पायरी, फक्त त्या चमकणाऱ्या काचेकडे बघून खुश व्हा. नुसती स्वच्छता करून भागत नाही, घर निर्जंतुक करणंही तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी सिंक आणि फरशीवरचे जंतू कमी करण्यासाठी हळद आणि पाण्याचं मिश्रण वापरा. आपल्या हळदीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि बाथरूम किंवा टॉयलेटसाठी तुरटी हा एक उत्तम नैसर्गिक जंतुनाशक पर्याय आहे. चला आता अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण घरातल्या वातावरणावर त्यांचा खूप मोठा परिणाम होतो. म्हणजेच दुर्गंधी आणि नको असलेले कीटक. स्वच्छ घर म्हणजे फक्त ते दिसायला चांगलं असून चालत नाही, तर तिथे छान वाटलं पाहिजे. बघूया यावर नैसर्गिकरित्या नियंत्रण कसं मिळवायचं. घरातलं वातावरण ताजंतवानं ठेवण्यासाठी हे 2 उपाय खूपच प्रभावी आहेत. एका बाजूला आहे कोळसा, जो फ्रिज किंवा कपाटातला नको असलेला वास शोषून घेतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे कापूर, जो घरात मंद सुगंध तर पसरवतोच, पण कीटकांनाही दूर ठेवतो. म्हणजे एक वास खेचतो आणि दुसरा सुगंध देतो. आता काही छोट्या पण एकदम जादुई टिप्स. कपाटात कडुलिंबाची काही पानं ठेवा, कीटक जवळ फिरकणार नाहीत. कटिंग बोर्डला कांदा लसणाचा वास येतोय, त्यावर थोडं मीठ चोळा, वास निघून जाईल. आणि हो, कपड्यांना येणारा तो कुबट वास टाळण्यासाठी कापडात काही लवंगा बांधून ठेवा. सोपं आहे ना? आतापर्यंत आपण 14 जबरदस्त उपाय पाहिले, पण आता आपण त्या एका गोल्डन रूलबद्दल बोलणार आहोत, जो या सगळ्या उपायांना एकत्र बांधतो आणि त्यांची ताकद वाढवतो. हा स्वच्छतेचा असा नियम आहे जो आपल्याकडून अनेकदा विसरला जातो. आणि तो नियम आहे 15वा. तर 15वा आणि सगळ्यात महत्वाचा नियम आहे, घरातली हवा खेळती ठेवा. हो, रोज थोडा वेळ खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे घरात ताजी हवा येते, ओलावा कमी होतो आणि बुरशी किंवा कुबट वासासारख्या अनेक समस्या मुळापासूनच टाळता येतात. खरं तर हा एक साधा नियम आपल्या इतर सगळ्या प्रयत्नांना अधिक प्रभावी बनवतो. तर या होत्या घर स्वच्छ ठेवण्यासाठीच्या 15 नैसर्गिक आणि सोप्या टिप्स. आता एक प्रश्न, यापैकी असा कोणता उपाय आहे जो तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो? कोणता उपाय तुम्ही सगळ्यात आधी वापरून पाहणार आहात? जरा विचार करा आणि आजच आपल्या घराला एक नैसर्गिक, ताजी चमक द्या.